राधे 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 राधे। बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपण आता अशा ठिकाणी पोहोचलेलो आहोत की ज्या ठिकाणी गंगा अवतरण झालं। भगीरथ राजानं या हिमालयाच्या कुशीमध्ये आणि तप केलं आणि तप करून त्या ठिकाणी गंगेला प्रसन्न करून घेतलं। सगर राजाची 1000 मुलं कपिल मुनीच्या शापानं भस्म झालेली होती आणि त्यामुळे त्यांना मुक्त करण्यासाठी सगर राजा सहित भगीरथ राजापर्यंत 7 पिढीपर्यंत तपश्चर्या करून त्या ठिकाणी आणि गंगेला प्रसन्न केलं। त्या भगीरथ राजाने याच ठिकाणी तप केलं। ती तपस्थली या ठिकाणी दिसत आहे। आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की या ठिकाणी गंगेचा हा मुख्य स्नान घाट आहे। या ठिकाणी गंगेचं आपण बघत आहोत हे दृश्य खळखळणारं हे निखळ आणि वेगळं आगळं वेगळं असं रूप हे बघत असताना याच ठिकाणी आपण समोर बघत आहोत की गंगा अवतरण झालेले हे ठिकाण आणि या ठिकाणी समोर मंदिर आहे। भगीरथ राजानं तप केलेले ठिकाण पायाच्या एका अंगठ्यावर उभारून याच ठिकाणी भगीरथ राजानं तप केलं आणि गंगा प्रसन्न झाली आणि गंगेनं सांगितलं, राजा मी जर या पृथ्वीवर यायचं म्हणलं तर माझा वेग त्या वेगाच्या आणि जोरावर मी पृथ्वीवर न जाता आणि मी पाताळामध्ये जाईल। तर त्यासाठी राजा काय कर की तू भगवान शिवाला प्रसन्न करून घे आणि मग त्यांनी मला जटेवर धारण केल्यानंतर माझं वेग स्पीड कमी होईल आणि मी पृथ्वी तलावर थांबेल। आणि असं सांगितल्यावर भगीरथ राजानं पुन्हा शिवाचं तप केलं। शिवालाही प्रसन्न करून घेतलं आणि सुंदर असं तप केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिवानी गंगेला आपल्या जटेमध्ये धारण करून ठेवलेलं हेच ठिकाण। याच ठिकाणी गंगा अवतरण झालं। तिथून गंगेचं प्रागट्य भगवान शिवाच्या जटेमधून झालं आणि ते गंगा अवतरण क्षेत्र तीर्थ गंगोत्री या ठिकाणी आपण आलेलो आहोत। सुंदर असं दैदिप्यमान स्वरूप या मंदिराचं आपण पाहत आहोत। या ठिकाणी सर्व यात्रेकरू या गंगेचं स्नान करून या ठिकाणी आता गंगेच्या दर्शनासाठी आणि निघालेले आहेत। असं असणार हे मंदिर भगीरथ राजानं गंगेला या ठिकाणी येण्यासाठी भाग पाडलं आणि ती गंगा पृथ्वी तलावर स्वर्गाची गंगा पृथ्वी तलावर आली। हेच मंदिर आपण या मंदिरात आता दर्शनाला जात आहोत। सुंदर असं ठिकाण, सुंदर असा नजारा गंगोत्री ठिकाणी आपली बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं यात्रा आलेली आहे आणि या यात्रेचा दैदिप्यमान देखावा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि आता करत आहोत शिखरामधून गंगेचं अवतरण झालं आणि गंगा अवतरण ठिकाण आपण या ठिकाणी बघत आहोत। भगवान शिवाचं एक प्रतिमा समोर या ठिकाणी दिसत आहे। गंगेला आपल्या जटामध्ये धारण करण्यासाठी भगवान शिवानी केलेलं धारण केलेलं हे रूप आणि याच रूपामध्ये आपल्या जटेमध्ये भगवान शिवानं गंगेला धारण केलं आणि याच ठिकाणी या मंदिराच्या ठिकाणी आणि गंगेला आपल्या जटातून आणि प्रगट करून या ठिकाणी प्रवाहित केलं। असं
जय मा गंगा. सुंदर मंदिर. परत एकदा या ठिकाणी सर्वांना सदिच्छा देतो. गंगामाय सर्वांचं आणि पाप नाश करो आणि सर्वांना आशीर्वाद मिळो. पाप क्षालिनी गंगा मैया. जय मा गंगा मैया. राधे राधे. धन्यवाद.